नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची परका ही कादंबरी प्रकाशित केली आहे ग्रंथाली प्रकाशनानं. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात लालासाहेब जाधव लिखित परका या कादंबरीचा भाग दुसरा. गाव रहाटीप्रमाणे इतर मागासवर्गीय समाजाबरोबर आमचं कैकाड्यांचं घरही गावकुसाबाहेर म्हणतात तसं गावाबाहेर होतं. आमच्या घराला लागून कैकाडी समाजाची इतर 2 घरं होती. तिथे जवळच आमच्या घरांच्या खालच्या भागात काही अंतरावर मांग, महार, चांभार समाजाची घरं होती आणि त्याच्या पुढच्या भागात होती टकारी समाजाची घरं. त्या काळी आमच्या गावात कैकाडी समाजाची मोजकी 2च घरं होती. नाही म्हटलं तरी गावोगावी आम्हा कैकाड्यांची वस्ती तशी तुरळकच असते. चुकून माकून काही गावांमध्ये कैकाड्यांची लोकसंख्या जास्त असली तरी त्यातली बरीच माणसं पोटापाण्याशी गाव सोडून बाहेर पडलेली दिसतात. पोट तर आमच्या कैकाडी जमातीच्या पाठीस लागलेलं असतं. कष्ट काही सुटत नाहीत आणि सुख काही दिसत नाही. ही अशी आमच्या कैकाडी जमातीची परिस्थिती. रानात जाऊन निरगुडीचे, कावळीचे, निळुंबीचे, शिंदीचे, करंजाचे, धामणीचे फोक कापून आणायचे आणि त्या फोकांपासून कणगी, टोपल्या, पाट्या, झाप, कुडके इत्यादी बनवून त्या विकून त्यावर गुजराण करणारी आमची कैकाडी जमात. तुटपुंज्या मिळकतीवर गुजराण करणारी. पण कुटुंबात वाढ झाली, खाणारी तोंडं वाढली की कैकाड्यांना एका गावावर विसंबून पोट भरणं अवघड होतं आणि मग नाईलाजास्तव उदरनिर्वाहासाठी गाव सोडणं भाग पडतं. 50-60 वर्षांपूर्वी तर कैकाडी समाजाची अवस्था फारच वाईट होती. अजूनही या समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती हवी तशी झालेली नाही. आजही कैकाडी समाज दारिद्र्याचं जीवन जगतोय. कैकाडी समाजातले लोक आजही गावात छोटी मोठी कामं करून उदरनिर्वाह करताना दिसतात. मोरगावातलं आमचं घर दगडमातीचं कौलारू छप्पर असलेलं होतं. त्या घरात आम्ही म्हणजे माझे आजी आजोबा, चुलते सोपान तात्या, चुलती नानी, माझे आईवडील आणि माझी भावंड असे सगळे एकत्रच राहत होतो. झाप, पाट्या, टोपल्या, कणगी विणणं हा आमचा पिढीजात व्यवसाय होता. त्यासाठी भल्या पहाटे उठून आम्हाला नदीकाठी किंवा रानात तर कधी जंगलात जाऊन फोक गोळा करण्यासाठी कावळी, निरगुडी, तरवळ, टणटणी ही झाडं धुंडाळावी लागत असत. माझे वडील, सोपान तात्या आणि नानीबरोबर कधीकधी मी सुद्धा फोक कापण्यासाठी, कापलेले फोक गोळा करण्यासाठी जायचो. आम्ही कैकाडी समाजाचे असल्यामुळे मोरगावातील इतर समाजातली मुलं आम्हाला त्यांच्यात खेळायला घेत नसत. त्यामुळे आमचे खेळ हे आपापसातच चालायचे. मोरगावात कैकाड्यांची इनमिन 2च घरं होती आणि आम्हा कैकाड्याच्या मुलांनाही खेळायला तसा वेळ कुठे मिळायचा. आमच्या पिढीच्या धंद्यात घरच्या माणसांना सर्व प्रकारची मदत करायला लागायची. फोक काढण्यात आणि आईवडिलांना मदत करण्यामध्ये आमचा बराचसा वेळ जात असे. आम्हा भावंडांमध्ये मोहनाबाई सर्वात मोठी असल्यामुळे तिच्यावर घरची जबाबदारी फार लवकर पडली. घरातली कामं करणं, फोक काढायला जाणं अशा कामांमुळे तिला शाळेत घातलंच नाही. आम्हा भावंडांमध्ये भीमा तोच एक शाळा शिकला नाही. बाकी सर्वांनी चांगलं शिक्षण घेतलं. अर्थात यामागे माझ्या आईची जिद्द आहे. सर्वप्रथम माझा मोठा भाऊ आबा म्हणजे रामचंद्र आबा आणि ताराबाई या दोघांना वडिलांनी शाळेत घातलं. एक दिवशी आमच्या घरी अचानक बरेच पाहुणे आले. 3 दिवस मोठ्या माणसांची चर्चा झाली. त्यामध्ये महिलासुद्धा सहभागी झाल्याचं दिसून येत होतं. ही चर्चा माझ्या लक्षात येत नव्हती. 3 दिवसांनंतर आलेल्या पाहुण्यांपैकी 2 जण गावात गेली. पान, सुपारी, नारळ, एक साडी, ब्लाऊज, टॉवेल आणि टोपी विकत आणली. संध्याकाळी सर्व महिला व पुरुष एकत्र येऊन पुन्हा चर्चा केली. एकानं 2 दगड आणले आणि 5 सुपाऱ्या एकत्र ठेवून सुपारी फोडली. आमच्या आळीतल्या मुलांना काहीच समजत नव्हतं आणि आम्हाला जाणून घेण्याची आवश्यकतासुद्धा वाटली नाही. सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यावरनं जात होत्या. त्या दिवशी माझ्या वडिलांच्या मामांच्या घरी पुरणपोळ्यांचा जेवणाचा कार्यक्रम होता. आम्ही सर्वजण जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर मी माझ्या आईला विचारलं की आई, या लोकांनी आपल्याला पुरणपोळ्यांचं जेवण कशासाठी दिलं?
त्यावेळी आईने मला सांगितलं की आपल्या दीना मामाचं लग्न ठरलं आहे, पुढच्याच महिन्यात त्याचं लग्न हिंगण गावामध्ये आहे. त्यावेळी मला समजलं की गेले 3 दिवस दीना मामाचं लग्न ठरवण्यासाठी बैठक आणि चर्चा होत होत्या. लग्न म्हटलं की सगळा आनंदी आनंद असतो. मनात विचारांचं मोहोळ उठतं, सुखद आनंददायी विचारांचं मोहोळ. घरातला एखादा लग्न समारंभ म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी आनंदाची पर्वणीच. दिनकर मामा म्हणजे माझ्या वडिलांचा मामे भाऊ, वडिलांच्या मामांचा मुलगा. ते कुटुंबही मोरगावातच राहायचं. त्यांनी मुलगी केली होती ती हिंगणगावची. तिचं नाव होतं अनुसूया. ती हिंगणगावच्या माझ्या आईच्या सख्या मावस बहिणीची मुलगी. दिनकर मामा आणि त्यांचं कुटुंब 4-5 गाढवं घेऊन लग्नाला गेली होती. गाढवांचा उपयोग सामान नेणे आणण्यासाठी बसण्यासाठी केला जात असे. आमच्या दिनकर मामाचं लग्न झालं तेव्हा मी साधारणतः 4 वर्षांचा असेन. पण मला तेव्हा चांगली समज असल्यानं ते चांगलं आठवतं आहे. ते म्हणजे दिनकर मामाचं लग्न झालं हिंगण गावात, सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात. त्या काळी मोरगावहून निरेला दिवसातून एकच एस टी जायची. ती चुकली की परत दुसऱ्या दिवसांपर्यंत वाट बघायला लागायची. निरेवरून रेल्वेमध्ये बसून सालपे रेल्वे स्टेशनला उतरावं लागत होतं आणि तिथून चालत हिंगणगावला जावं लागत होतं. पूर्वीच्या काळी जवळच्या कोणाचंही लग्न असलं की नातेवाईक मंडळी 8 दिवस अगोदरच लग्न घरी जाऊन मुक्काम ठोकत असत. तेव्हा मंगल कार्यालय वगैरे प्रकार नव्हता. लग्न म्हटलं की दारात मांडव उभा राहायचा आणि सगळा गाव गोळा व्हायचा. रेडीमेड काहीही नसायचं. सर्व तयारी करायला लागायची. अगदी लग्नातलं जेवण तयार करणं, पंक्ती वाढणं हे सारं घरची मंडळी करत असत. लग्नातल्या जेवणाच्या पंक्तीतला आग्रह हा एक वेगळाच आनंद होता. एकूण काय तर लग्न म्हणजे सारी मजाच मजा. तेव्हा खर्च फारसा नसे, कारण खर्चायला पैसेच नसायचे. पण त्यानिमित्तानं एकत्र राहणं, एकमेकांना मदत करणं, गप्पा गोष्टी करणं, जुन्या आठवणी काढणं, प्रेमातली थट्टामस्करी करणं यात मोठा आनंद असायचा. तो आनंद आता हजारो लाखो रुपये खर्च करूनसुद्धा मिळत नाही. तेव्हा पैसा कमी असला तरी माया ममता मात्र भरपूर होती. आपले परकेपणाची भावना नव्हती. लोक एकत्र येण्यासाठी निमित्तच शोधत असायचे. दीनामामाचं लग्न ठरल्यावर आमचं लग्नाला जाणं नक्कीच होतं. आमचं म्हणजे घरातल्या सर्वांचं. तो आईचा सख्खा भाऊ नसला तरी आमचा मामाच होता. अगदी सख्यापेक्षाही सख्खा, जवळचा. आम्ही दिनकर मामाच्या लग्नाला निघालो. तेव्हाचा प्रवास म्हणजे पायी किंवा बैलगाडीनं. एस टी असली तरी एस टीच्या तिकिटाला पैसे नसायचे. त्यामुळे एस टीचा प्रवास होतच नसे. तर आम्ही हिंगणगावला जायला निघालो. आम्ही निघालो म्हणजे वडील आम्हा सगळ्यांना घेऊन निघाले. लग्नाला जाण्यासाठी अगोदर मोरगावहून मिळेल त्या वाहनानं निरापर्यंत जायचं आणि तिथून पुढे मुंबईहून येणाऱ्या कोयना एक्सप्रेसनं सालपे रेल्वे स्टेशनला उतरायचं आणि तिथून पुढे हिंगणगावपर्यंत चालत चालत जायचं, असा बेत होता. मोरगावाहून आम्ही एका ट्रकनं नीरा रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो. नीरा स्टेशनला आम्ही 12:30 वाजता पोचलो. तिथून पुढे जायला कोयना एक्सप्रेस 1:30 वाजता होती. गाडी वेळेवर आली. गर्दी होतीच. गाडी पूर्ण थांबण्यापूर्वीच लोकांनी गाडीत चढण्यासाठी दारावर गर्दी करायला सुरुवात केली. त्यामुळे चढताना चेंगराचेंगरी झाली. त्या गर्दीत घुसत, गर्दीतनं वाट काढत माझ्या आईने अगोदर मला डब्यात चढवलं. मला डब्यात चढवल्यानंतर ती स्वतः माझ्या मागून डब्यात चढण्याचा प्रयत्न करत असताना गर्दीतल्या धक्काबुक्कीत कोणाचा तरी धक्का लागून तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. ती नेमकी रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचा डबा यांच्यामध्ये असलेल्या फटीत. तिला तशी पडलेली बघून प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ उडाला. घाबराघाबर झाली. आता तिच्या जीवाचं काही बरं वाईट होणार असं सर्वांना वाटलं. पण रेल्वे थांबलेली होती आणि बराच वेळ थांबणार होती, त्यामुळे तसं काही झालं नाही. लोकांनी गडबड केली आणि तिला एकदाचं बाहेर काढलं. ते बघत असताना मी सुद्धा मोठ्यांदा भोकाड पसरलं होतं. आईने मला जवळ घेऊन शांत केलं. जोरात पडल्यामुळे तिला बरंच लागलं होतं, पण माऊलीला तिच्यातल्या वेदनेपेक्षा माझी काळजी जास्त होती. हे सगळं रामायण घडल्यावर एकदाचे आम्ही सगळे सुखरूप रेल्वेच्या डब्यात घुसलो.
तेव्हाच्या रेल्वेच्या डब्यांची अवस्था फार वेगळी होती. आजच्या मानानं डबे ओबडधोबड असायचे. डब्यात बसण्यासाठी लाकडाचे लांबच लांब आडवे बाक असायचे. आम्ही घुसलेल्या डब्यात गर्दी तर होतीच, मग बसायला जागा कुठली मिळायला. बाकड्यावर बसायला जागा नसल्यामुळे आम्ही खालीच बसलो. माझा तो पहिला रेल्वे प्रवास. आईच्या शेजारी बसून मी मोठ्या उत्सुकतेनं सारं काही बघत होतो. तेव्हा स्टेशनवर रेल्वे खूप वेळ थांबायची. नीरा रेल्वे स्टेशननंतरच्या लोणंद रेल्वे स्टेशनवरही गाडी जवळजवळ अर्धा तास थांबली होती. असं थांबत 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 आमची गाडी सालपे स्टेशनला पोहोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती. अंधार पडायला लागला होता. सालपे स्टेशनपासून ते पुढे हिंगणगावपर्यंतचा काही मैलांचा प्रवास आम्हाला पायी करायचा होता. आमचं सगळं लटांबर हिंगणगावच्या दिशेनं चालत निघालं. काही अंतर गेलो तेवढ्या 2 बैलगाड्या जाताना दिसल्या. माझ्या आजींनी आणि वडिलांनी त्या बैलगाडीवाल्यांना विनंती केली की आमच्याबरोबर लहान मुलं आहेत तेव्हा आम्हाला हिंगणगावपर्यंत घेऊन जा. बैलगाडीवाला चांगला माणूस होता. तो म्हणाला की बैलगाड्या घाडगेवाडीच्या आहेत, आम्ही काही हिंगणगावला जाणार नाही, पण तुम्हाला घाडगेवाडीपर्यंत घेऊन जाऊ. आम्ही मोठ्या उत्साहानं बैलगाडीत बसलो. खाडखोड करत बैलगाड्या चालायला लागल्या. धक्के बसत होते, पण चालणाऱ्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा तालबद्ध आवाज ऐकताना त्या धक्क्यांचं काहीच वाटत नव्हतं. आम्ही घाडगेवाडीला पोचलो तेव्हा संध्याकाळचे 8 वाजून गेले होते. तो नोव्हेंबर महिना होता. दिवस लहान होता. अंधार लवकर पडत असे. 7:30 वाजताच काळा मिट्ट अंधार पडला होता. हिंगणगावला पोहोचण्यासाठी पुढे आणखीन 4 मैल चालत जाणं भाग होतं. खरं तर सगळे दमले होते आणि त्याहीपेक्षा लहान मुलं आणि महिला जास्त कंटाळले होते. कधी एकदा लग्न घरी पोचतो असं झालं होतं. सर्वांनी अगदी नाईलाजानं पाय ओढत चालायला सुरुवात केली. आम्ही सगळे मिळून 10-12 जण होतो. त्यात 4-5 मोठी पुरुष मंडळी होती. ती झपाट्यानं चालत पुढे निघून गेली. माझे वडील आणि आम्ही बायका मुलं हळूहळू चालत होतो. वडिलांना दिसत नसल्यामुळे त्यांचा हात धरून चालावं लागत होतं. काही अंतर गेल्यावर 2 ठिकाणी वेगवेगळ्या दिशेला गेलेल्या रस्त्यांचे पाटे लागले. आम्हाला काही रस्ता माहीतच नव्हता. पुढे गेलेली पुरुष मंडळी कुठल्या वाटेनं गेली हे कळायला काही मार्ग नव्हता. कोणत्या बाजूच्या रस्त्यानं जायचं, डाव्या का उजव्या, यावर बायका मंडळींनी थोडा कलकलाट केला. शेवटी एकमत न होताच आम्ही एक वाट धरली, चालायला लागलो. जवळजवळ तासभर चालत राहिलो तरी गाव काही येईना. मग कुणाच्या तरी लक्षात आलं की आम्ही त्या फाट्यावर नको ते वळण घेतलं होतं. आम्ही रस्ता चुकलो होतो. आता इतक्या रात्री काय करायचं हा मोठा प्रश्न होता. परत तर जाऊ शकत नव्हतो. पुढेही काही ठावठिकाणा नव्हता. रात्रीची वेळ असल्यामुळे वाटेत विचारायला कोणी जाणारा येणारा दिसत नव्हता. आमची मोठी पंचाईत झाली. तेवढ्यात समोरून 2 माणसं येताना दिसली, पण ते दोघंही नशेत धूम होते. डुलत डुलत चालत होते. खिदळत आपापसात काही बाई बडबडत येत होते. दोघेही आमच्या जवळ आले, पण आम्ही त्यांना काही विचारण्यापूर्वी त्यांनीच आम्हाला उलटसुलट बोलायला, आमची टिंगलटवाळी करायला सुरुवात केली. माझ्या वडिलांना त्यांचं ते तसलं बोलणं सहन झालं नाही. त्यांनी त्या दोघांना चांगलं खडसावलं. तर ते शिव्या द्यायला लागले. मग उलट वडिलांनी त्यांना शिव्या घातल्या. बोलता बोलता प्रकरण हातगाईवर हाणामारीवर आलं. माझे वडील चांगले ताकदवान होते, पैलवानच ते. दिसत नसलं तरी वडिलांनी त्यांना धरून चांगला चोप दिला. शेवटी शिवीगाळ करत ते पळून गेले. आम्ही सगळे घाबरलो होतो, पण पुढे चालायला तो पाहिजे होतं. आणखीन काही अंतर चालताच आम्हाला रस्त्याच्या कडेला 3-4 घरं दिसली. ती घरं बघून आमच्या जीवात जीव आला. माझी आई मात्र वैतागून बडबडत होती, एप्पू मिदा नाम फक्क्याकू इल्ला, नामराद इंडराद नांबर लाल्लाद इल्ला, नाम मिश्रेक वांदू दिन्यांना के नळक. म्हणजे आता आज काही आपण जगत नाही, ही आपली शेवटची रात्र आहे. आजचा दिवसच वाईट आहे. उगाच आपण या दिन्याच्या लग्नाला आलो. पण आईच्या बोलण्याचा आवाज ऐकून त्या घरातला एक माणूस हाती कंदील घेऊन बाहेर आला. त्यांनी कंदिलाच्या उजेडात आम्हाला एकवार निरखून बघितलं. आमच्यातल्या बायका आणि मुलं बघून त्यांनी दरडावून आम्हाला विचारलं, अरे कोण आहे तुम्ही आणि एवढ्या रात्रीचं कुठे जात आहे? आणि सांग तिला बाया माणसं पोरं बी दिसतात. माझी आजी पुढे झाली. तिने त्या माणसाला आमची परिस्थिती सांगायला सुरुवात केली. त्यावर तो बिथरला आणि म्हणाला, इतक्या रात्रीचं कुठं निघालाय बोंबलत? तुम्हाला हिथं मारायचं आहे का?
माझी आजी घाबरून मागे सरकली. वडील पुढे झाले आणि त्यांनी त्या माणसाला आम्ही कसे वाट चुकलो ते समजावून सांगितलं. आम्ही वाट चुकल्यामुळे इकडे आलोत आणि आमच्याबरोबर लहान मुलं बायका आहेत हे बघून त्यालाही आमची दया आली. त्यांनी दया येऊन त्याच्या गोठ्यात राहायला आम्हाला जागा दिली. झोपायला 2-4 पोती दिली. त्यावेळी आम्हाला तो देवदूतच वाटला. नंतर त्याच्या बोलण्यावरनं समजलं की नुकतीच त्या भागात रामोश यांची धाड पडली होती. गावात त्यांनी लुटालूट केली होती. नशीब आम्हाला ते वाटेत कुठे भेटले नाहीत, नाही तर त्यांनी आम्हालाही मारहाण करून लुटलं असतं. आमचं नशीब चांगलं म्हणून आम्ही वाचलो होतो. चालून चालून दमलेल्या आम्हाला त्या पोत्यांवर झोप कधी लागली ते कळलंसुद्धा नाही. तिकडे आमच्या बरोबरीची पुढे गेलेली माणसं कधीच हिंगणगावला पोचली होती. खूप वेळ झाला तरी आम्ही न पोचल्यामुळे ती काळजीत पडली. आम्ही रस्ता चुकलो असणार असा त्यांनी विचार केला, पण रात्री काहीही करता येणं शक्य नव्हतं. गप्प झोपणं आणि सकाळ होण्याची वाट बघणं एवढंच त्यांच्या हातात. इकडे आम्हीही उपाशीपोटी पाय पोटाशी धरून सकाळ होण्याची वाट बघत गप झोपलो होतो. सकाळी आम्ही लवकर जागे झालो. आम्हाला आसरा दिलेला माणूसही जागा झाला होता. त्यांनी सांगितलं, आज हिंगणगावला काईकडेच्या पोराचं लग्न आहे. माझ्याकडून ते गव्हानं गोळ घेऊन गेलेत. मी सुद्धा आता तिकडं लग्न घरी हिंगणगावला जाणार आहे. चला तुम्हाला घेऊन जातो. त्याचं बोलणं ऐकलं आणि आम्हाला मोठा आनंद झाला. आम्ही झटपट हिंगणगावला जायला तयार झालो. त्यांनी बैलगाडी झुंपली. मी आणि माझी बहिणी तारा आम्ही दोघं बैलगाडीत बसलो. बाकी सगळे चालत चालत निघाले. आम्ही हिंगणगावला लग्नघरी पोचलो तेव्हा आम्हाला बघून सगळ्यांना आनंद झाला. रात्रभर सगळे आमची काळजी करत होते, पण आता आम्ही पुन्हा सगळे एकत्र आलो. त्या काळी गरिबी असली तरी पाहुणे रावळे आल्यानंतर मोठा आनंद होत असे. त्यांचं स्वागत मोठ्या आपुलकीनं होत असे. आपल्या घासातला घास काढून त्यांना दिला जात असे. दिनकर मामाच्या लग्नाचा मांडव उभारला होता. त्याला मांडव म्हणायचं म्हणून म्हणायचं. खरं तर तेव्हाचा मांडव म्हणजे 4 बाजूला 4 बांबू पुरलेले होते आणि वरच्या बाजूला करंज, निरगुडी इत्यादीच्या डहाळ्या, पानं वगैरे टाकून आच्छादन केलेलं होतं. या मांडवाखाली पोती उसवून जोडून केलेलं मोठं ढाबळ अंथरलेलं होतं. तीच सगळ्यांसाठी बैठक. स्नानाची व्यवस्था म्हटली तर सर्व पुरुष मंडळींनी विहिरीवर किंवा नदीवर जाऊन स्नान करायचं आणि बायका मुलांसाठी अंगणात स्नानाची सोय केलेली असायची. काही बायका आणि मुलंसुद्धा नदीवर जायची आंघोळीला. त्यावेळी नदीला किंवा विहिरीला भरपूर पाणी असायचं. आलेल्या पै पाहुण्यांसाठी सकाळी चरवी भरून गुळाचा चहा केला जायचा आणि प्रत्येकाला पितळीत चहा द्यायचे. असल्या चिनी मातीच्या कब्बशांचा तेव्हा पत्ता नव्हता. चहासुद्धा साखरेचा नाही तर बहुधा गुळाचाच केला जायचा, तो सुद्धा काळा, बिन दुधाचा. चहा झाला की सगळे आपापल्या कामाला लागायचे. दुपारी जेवण म्हणजे भाकरी आणि झुणका किंवा एखादी भाजी. शक्यतो भाजी नसायचीच. बेसन पिठापासून बनवलेलं पिठलं असायचं जेवणासाठी. लग्नाच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी हळद लागायची. हळदीचा कार्यक्रम मोठे खेळीमेळीत व्हायचा. नवरा नवरीला हळद लावून झाल्यानंतर नातेवाईक मंडळींचा एकमेकांना हळद फासण्याचा खेळ चालायचा. त्यात काहीजण हळद लावायचे, चुकवण्यासाठी पळापळ करायचे, तर त्यांना पकडण्यासाठी इतर मंडळी त्यांचा पाठलाग करायची आणि पळणारे हाती सापडल्यावर दाम दुप्पट हळद फासायची. एकूण तो सगळा गमतीचाच भाग असायचा. दुसऱ्या दिवशी लग्न व्हायचं. कैकाडी समाजाची लग्न फार साध्या पद्धतीनं होत असत. लग्नासाठी मांडव करत असत, पण तो मांडव कसला? 4 बाजूचे 4 बांबू छोटे होल करून उभे करायचे, म्हणजे वारं आलं तरी मांडव पडू नये म्हणून. बांबू किंवा लाकडाचे 4 खांब उभे केल्यानंतर वरून मांडव झाकण्यासाठी तरवडाचे डहाळे किंवा करंजाच्या पानाचे डहाळे टाकले जायचे. त्यामुळे नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीला सावली मिळायची. मांडवाच्या मध्यभागी 4 लाकडाचे ओंडके 4 बाजूला चौकोनामध्ये ठेवायचे आणि लाकडाच्या ओंडक्याच्या उंचीपर्यंत माती भरून सपाट जागा करायची. त्यावर घोंगडी किंवा एखादी गोधडी अगर चादर टाकली जायची. त्यावेळी नवरा नवरीसाठी हेच स्टेज असायचं. लग्नाला फारच लांब लांबून माणसं येत होती. हळदीच्या दिवशी सकाळी बिनदुधाचा कोरा गुळाचा चहा असायचा. सकाळी सगळ्या पाहुण्यांना चरवी भरून गुळाचा चहा आणल्यानंतर मांडवामध्येच ताटलीमध्ये किंवा वाटीमध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम व्हायचा. दुपारी 12 वाजता जेवणासाठी झुणका भाकरीचा बेत असायचा. सगळे आनंदानं जेवत असत.
लग्नाच्या दिवशी गोड जेवण म्हणजे गहू आणि गुळापासून बनवलेली लापशी किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या तेलच्या, कढईमध्ये तळलेल्या पुरीपेक्षा मोठ्या आकाराच्या तेलच्या त्यावेळी होत्या. त्याला रोटसुद्धा म्हटलं जायचं. गुळामध्ये पाणी टाकून बनवलेला द्रव म्हणजे गुळवणी. त्या गुळवणीमध्ये तेलच्या किंवा रोट भिजवून खात होते. लग्नाचा सगळा स्वयंपाक पुरुष मंडळी करत होती. तेलच्या किंवा रोटबरोबर वांगे बटाट्याची तिखट टाकून शेक भाजी केलेली असायची. लग्न लागण्याअगोदर नवरदेवाला गावातल्या मारुतीच्या देवळात जाऊन पाया पडून हे लग्न निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आशीर्वाद घ्यावे लागत होते. त्यासाठी लग्नघरातून मारुतीच्या देवळापर्यंत बैलगाडी किंवा सायकलवरून मिरवणूक काढली जायची. मारुतीच्या देवळासमोरच नवरदेवाला नवीन कपडे घालण्यासाठी देत होते. त्यावेळी आमच्या समाजामध्ये घोड्यावर नवरदेवाला देवाच्या पाया पडण्यासाठी घेऊन जाणं परवडणारच नव्हतं. कैकाडी समाजाच्या बहुतांश लग्नांमध्ये बँड हा असायचा, कारण त्यावेळी कैकाडी समाजाचे बँड पथक बऱ्याच ठिकाणी होतं. त्यामुळे समाजाच्या लग्नाला बँड पथक असायचंच. लग्नात वातावरण फार आनंदी असायचं. कोणाची भांडणं वाद असं काही असेल तर लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बैठक घेऊन भांडणं वाद मिटवले जात होते. पूर्वी कैकाडी समाजातलं लग्न लावण्यासाठी ब्राह्मण सहसा येत नव्हते. बरीच लग्न समाजातली एखादी सुशिक्षित किंवा प्रतिष्ठित व्यक्ती अर्धवट मोडक्या तोडक्या मंगलाष्टका म्हणून लावत असे. लग्न लावल्यानंतर बनवलेलं गोड अन्न लग्नाला येणाऱ्या माणसांना दिलं जात होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी डुकराच्या मटणाचं जेवण होत होतं. त्यानंतर नवरी मुलगी मुलाच्या घरी नांदायला पाठवली जायची. बरीचशी लग्न शक्यतो मुलीच्या घरीच होत असत. लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळींसाठी मटणाच्या जेवणाचा खास कार्यक्रम असायचा. मटणासाठी मोठ्या शालगाची म्हणजे खच्ची केलेल्या डुकराची व्यवस्था केलेली असायची. मटणाबरोबर काही जणांचा दारूचा कार्यक्रमसुद्धा असायचा. पै पाहुणे लग्नाच्या 5व्या दिवशी आपापल्या घरी परत जायचे. कैकाडी समाजाच्या चालीरीती रूढी परंपरांप्रमाणे दीनामामाचं लग्न आनंदात पार पडलं. आलेली पाहुणी मंडळी आपापल्या घरी परत गेली. आम्हीही मोरगावला परत आलो. जाताना जसा प्रवास केला तसाच परत येतानाही प्रवास केला. मात्र आमच्या परतीच्या प्रवासात विशेष असं काही झालं नाही. दीनामामा आणि त्याच्या घरची मंडळी जाताना सोबत 4-5 गाढवं घेऊन गेली होती. गाढवं सामान वाहायला उपयोगी आणि वाहन म्हणून सुद्धा प्रवासाला उपयोगी. बसची सोय नसल्यानं त्याने गाढवाचा पर्याय निवडला होता. मोरगावला परत येतानाही ते गाढवं बरोबर घेऊन आले. लग्नावरून मोरगावला येताना तर त्यांच्याकडचं सामान वाढलं होतं. ते सगळं त्यांनी गाढवांवर लादलं होतं. मोरगावला आल्यानंतर दीनामामांच्या लग्नानंतरचे सर्व धार्मिक विधी झाले. कैकाडी समाजातल्या सगळ्या लग्नातले विधी हिंदू धर्म पद्धतीनंच होत. दीनामामाचं लग्न झालं, त्याचा संसार सुरू झाला. या सगळ्या गोष्टीत 8-10 दिवस गेले होते. या 8-10 दिवसात माझ्या आईवडिलांच्या घरचा सगळा कामधंदा बंद पडलेला होता. आमचं हातावरचं पोट असल्यामुळे काम करण्याशिवाय म्हणजे पाट्या टोपल्या झाप विणण्याशिवाय आणि विणलेलं साहित्य वाडी वस्तीमध्ये जाऊन विकल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हतं. आमचा पिढीचा धंदा टोपल्या पाट्या झाप कणग्या वगैरे बनवणं आणि ते विकून पोट भरणं. आता हे सगळं करायचं तर प्रथम फोक आणायला पाहिजेत, कारण घरात फोक अजिबात नव्हते. माझे वडील आईला म्हणाले की उद्यापासून फोक आणायला गेलं पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आमचं सगळ्यांचं काळ्या ओढ्याकडे फोक आणायला जायचं ठरलं. श्रोते हो, हा होता परका या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.